शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर आणि महेश जेठमलानी यांच्यात चर्चा झाली। पक्षाला सर्व अधिकार दिले तर बहुमत चाचणीला अर्थ काय, असा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केलाय। राहुल नार्वेकर आणि महेश जेठमलानी यांच्यात चर्चा झाली। यावेळेस राहुल नार्वेकर यांनी सवाल उपस्थित केला, पक्षाला जर सर्व अधिकार दिले तर बहुमत चाचणीला अर्थ काय राहील, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष अधिकारांवर चर्चा करताना राहुल नार्वेकर यांनी हा सवाल उपस्थित केलाय। तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर आणि महेश जेठमलानी यांच्यात चर्चा झाली। यावेळेस विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष अधिकारांवर चर्चा करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सवाल उपस्थित केला, पक्षाला जर सर्व अधिकार दिले तर बहुमत चाचणीला अर्थ राहणार नाही, असा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केलाय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही आता अंतिम टप्प्यात आली आहे। पुढचे 1 ते 1.5 दिवस शिल्लक आहे आणि या प्रकरणी आता या सर्व सुनावणीला वेग आलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, विधानसभा अध्यक्षांनी सवाल उपस्थित केलाय। निश्चितच जगदीश, हा सवाल उपस्थित करताना त्यांनी मात्र एक स्पष्टीकरण दिलं होतं की हा माझा कुठलाही प्रश्न किंवा माझं निरीक्षण नाही किंवा हे माझं मतही नाही। मात्र या चर्चेदरम्यान वेगवेगळ्या म्हणजे काल देवदत्त कामत यांच्यासोबतची चर्चा असो किंवा आज जेठमलानी यांच्यासोबतची चर्चा असो, हा विषय निघाला त्यावेळी अनेक मुद्द्यांवरती अध्यक्ष बोलून गेले। त्याच्यामध्ये हे प्रमुख वाक्य होतं आणि त्यांचं म्हणणं इतकंच होतं की जर आपण बहुमत चाचणी घेत असतो, या बहुमत चाचणी दरम्यान वेगवेगळे आमदार असतात, सदस्य असतात, ते मतदान करत असतात, पण अशा प्रकारे जर पक्षाचा अध्यक्ष जर सर्व काही ठरवणार असेल तर मग बहुमत चाचणीचा अर्थ काय राहतो, त्याचं महत्व आपण कमी करत नाही आहोत का? कारण असंच जर होत सुरू राहिलं तर 2-3 पक्षाचे अध्यक्ष मिळून अशा प्रकारे सरकार स्थापन करून जातील, मग विधिमंडळ पक्ष आणि विधिमंडळाच्या एकंदरीत प्रक्रियेलाच काय अर्थ राहणार नाही का, असं त्यांनी एक निरीक्षण नोंदवलं असं आपण म्हणू शकतो। आणि यावरतूनच एकंदरीत हा युक्तिवादाचा पुढचा टप्पा पूर्ण झालेला होता आणि आता उद्या पुन्हा महेश जेठमलानी आहेत ते आपल्याला बाजू मांडताना पाहायला मिळतील। मात्र असे अनेक मुद्दे आणि अनेक त्रुटी ज्या आहेत विधिमंडळाच्या कामकाजातल्या, त्या या गेल्या काही दिवसांतील सुनावणीमध्ये समोर येत आहेत। त्यामुळे विधिमंडळ या त्रुटींना सुधारणा करणार का, हेही पाहावं लागेल। धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।